एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर बघा, बऱ्याच दिवसांनी आज होती मला टिफिन बनवायला सुट्टी, पण ब्रेकफास्टमध्ये त्याच्यासाठी जरा काहीतरी हेल्दी बनवायचं होतं। काव्याची आज लवकरच शाळा सुटणार होती, तर आज जास्त काही टिफिन वगैरे काही बनवायचं नव्हतं मला। तिच्या शाळेत आज जेई लसीकरण होतं, तर त्याच्यामुळे लवकरच शाळा सुटणार होती। म्हणून मग ती बोलत होती की काहीतरी चांगलं खाऊन टीचरांनी बोलवले, म्हणजे चहा बिस्किट वगैरे नको, काहीतरी असं चांगलं। तर म्हटलं, आणि तिला भाकरी वगैरे चपाती वगैरे पण नको होती, तर तिला ही शेव आवडते। आमच्या घरात ही शेव सगळ्यांनाच आवडते, तर मग ही शेव बनवली मी, गव्हाची शेव, की याच्याने सर्वांचाच ब्रेकफास्ट होऊन जाईल। तर बघा, त्यानंतर दुपारच्या जेवणाचं वगैरे मी काही शूट केलं नाही, कारण नेहमी तेच जेवणाचं शूट केलं की मी तुम्हाला पण बघायला कंटाळून जाल तुम्ही। तर दुपारचं जेवण वगैरे आवरून आम्ही गेलो जरा बाहेर, काम होतं। तर येताना माझ्या बेसिंगमधला जो किचनचा बेसिंग असतो तिथला नळ खराब झालेला, तर येताना तो हार्डवेअरमध्ये घेऊन आलेला। बघा, अशा प्रकारे होता तो नळ। अशी बारीक सारीक कामं लक्षात येत नाहीत, जे म्हणजे आपण कुठे बाहेर गेल्यावर। बरेच दिवस झाले माझ्या नळाचे बरेच ऑपरेशन झाले, चिकनपट्टी वगैरे लावून मी त्याचा सध्या उपयोग करत होती, पण आता कंप्लीट मला आठवणच पडली, तर म्हटलं घेऊनच टाकू आज। तर हा नळ घेतलेला, आणि मुलांसाठी बघा नारळ पाणी घेऊन आलेली मी। असं पण मुलं जास्त फ्रूट्स वगैरे खात नाही, म्हणजे माहितीच आहे आपल्याला मुलांचं कसं असतं ते, त्यांना असं काहीतरी फास्ट फूड वगैरे हवं असतं। पण नारळ पाणी आता जरा प्यायला लागले, जसं गरमीचे दिवस चालू झाले तसे। जियांशला पण पहिले नारळ पाणी तो पित नव्हता, पण आता हळूहळू त्याला म्हणजे नळीने प्यायला आवडतं जास्त करून। तसाच ग्लासमध्ये दिला की तो जास्त पित नाही, मग त्यासोबतच जी नळी देतात त्याच्याने तो पितो। तर बघा, इथे मी काव्याला पण दिलेला नारळ पाणी, आणि जियांशला पण नेऊन दिलेला बाहेर। तर बघा, तो कसा नळीनंच पीत बसलेला। त्यानंतर बघा, त्याला हवी होती त्या नारळातील मलई, म्हणजे पाण्याचा नारळ आणतो त्याच्यामुळे मलई कमी असते त्याच्यातली, पण हवीच असते त्याला थोडीशी। जी पातळ मलई होती ती मी काढून दिली त्याला, म्हटलं घे, कारण जे आपण मलईचंच नारळ आणतो खोबऱ्याचं, त्याच्यात जास्तच खोबरं असतं आणि पाणी थोडं असतं। तर मग मी पाण्यासाठीच नारळ आणलेलं ना पाण्याचं, मग त्याच्यात थोडीशी मलई होती, मग तीच काढून दिलेली मी। बघा, एकदम पातळ अशी निघालेली। त्या अगोदर बघा, मी जशी बाहेरून आलेलो तेव्हा आल्या लगेचच मी हे काम करून घेतलेलं। बघा, पुढेच जसं आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत ना, तसं म्हणजे लिंबू सरबत, आपला उसाचा रस, जे ते ज्यूस चालूच असतात। पण हा ज्यूस जर तुम्ही कधी केला नसेल तर कराच बघून, तुम्हाला पण खूपच आवडेल। आणि माझा पण आता खूपच फेवरेट असा ज्यूस झालेला आहे हा चिंचेचा। तर बघा, चिंच आणलेल्या मी आणि त्या पाण्यात भिजत ठेवलेल्या। बघा, अशा प्रकारे त्याची टरफलं काढून पाण्यात भिजत ठेवलेल्या। म्हणजे पहिल्यांदाच बनवलेला मी पण हा, पण आता माझा हा फेवरेट झाला बहुतेक उन्हाळ्यातील हा। तुम्ही पण एकदा बघाच करून, तुम्हाला पण नक्कीच कळेल। आंबट गोड अशी मस्त चव होती या सरबताची। तर अशा प्रकारे या सर्व चिंचांच्या मी पहिल्यांदा टरफळे काढून घेतली, आणि थोडंसं असं कोमट पाणी करून घेतलेलं, जेणेकरून मग लगेचच या चिंचा चांगल्या अशा उमलतील त्या पाण्यात। तर बघा, इथे थोडंसं फक्त कोमट पाणी करून घेतलेलं मी, आणि या सर्व चिंचा त्या पाण्यात सोडून दिल्या। 10-15 मिनटं होईपर्यंत तसेच ठेवलेले मी या, म्हणजे जेवढं मी तुम्हाला आता या अगोदरचं जे नारळ पाणी वगैरे नळ वगैरे दाखवलं ना, तितकाच वेळात या चांगल्या उमललेल्या। बघा, तेच दाखवत होते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये, पण कॅमेरा थोडा वर होता, ते काय तुम्हाला मीच दिसलेली फक्त, त्या चिंचा काय दिसल्या नाही, म्हणून बॅक कॅमेराने मागून बघा हे शूट केलेलं मी। तर अशा मस्त उमललेल्या, त्या नरम झालेल्या, आणि मग त्यांचा अशा सर्व बिया वगैरे त्याच्यातील काढून घेतल्या। बघा, हे सर्व हातानेच करायला लागतं, म्हणजे मिक्सरमध्ये काय होण्यासारखं नव्हतं, कारण बिया वगैरे असतात त्याच्यामुळे। तर त्यानंतर मी सर्व त्याच्यातील हे काढून झाल्यानंतर बिया वगैरे गाळणीने घालण्याचा प्रयत्न केला आपल्या चहाच्या, पण बघा त्याच्याने काही इतकं झालं नाही, आणि वेळ पण खूप लागणार होता। तर मग जी पिठाची चाळण होती मी त्याच्यातच टाकून हे सर्व गाळून घेतलं, त्याच्यात पटकनच होऊन गेलं ते। बघा, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघता, या सर्व चिंचेची सरबताची प्रोसेस म्हणजे इतकी काही कठीण मला वाटलीच नाही, आणि पियाला तर एकदमच सोपी, म्हणजे तसं बघितलं तर स्वस्तात मस्त असा हा सरबत म्हणाला तरी चालेल। आणि बघा, अशा प्रकारे सर्व बिया वगैरे मी वेगळं करून घेतल्या, चाळणीने सर्व वेगळं करून घेतलं, आणि जे बाकीचं उरलेलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी आता, म्हणजे कोमट पाण्यातच ठेवलेलं, जे म्हणजे आता हे सर्व जोपर्यंत मी गाळून वगैरे झालेलं तेवढ्यात रूम टेम्परेचरवर आलेलं ते, पण तोपर्यंत थंड उन्हाळ्यात थंडच पाहिजे म्हणून थंड करण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं हे। तोपर्यंत मी घेतलेलं गूळ कट करायला,
गूळ कट करून त्याच्यात गूळ मला ॲड करायचं होतं, तर गूळ कट करून घेतलं बघा, म्हणजे जेणेकरून पटकन ते गूळ पण त्याच्यात विरघळेल, कारण इतका वेळ पण नव्हता. उन्हाचेच आम्ही गेलेलो दुपारचं जेवण वगैरे करून आणि आलेलो, पण तेव्हा पण ऊनच होतं. थंडच काहीतरी प्यायची इच्छा झालेली, त्याच्यासाठी माझी ही लगेच आल्या गडबड चालू होती. तर बघा गूळ पण माझं कट करून झालं आणि त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतलं मी, गूळ त्याच्यात विरघळवून घेतलं बघा. याच्यात बर्फसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे बर्फ नव्हता फ्रीजमध्ये, म्हणून मी फ्रीजमध्येच ठेवून साधारण म्हणजे झालेलं जितकं आपल्याला थंड हवं होतं तितकं झालेलं. त्यानंतर बघा मी कपामध्ये घेतलेलं हे सर्वांना देण्यासाठी. पहिल्यांदा म्हटलं थोडं देऊ दे, म्हणजे कोणाला आवडतं नाही आवडतं, कारण पहिल्यांदाच बनवलेलं त्याच्यामुळे. तर बघा थोडाच दिलेला पहिल्यांदा, पण खरंच खूप छान आंबट गोड अशी इमलीचं चॉकलेट माहिती असेल ना तुम्हाला पहिले, म्हणजे मी तर पहिले खायचे म्हणून मला आठवण आहे. इमलीच्या चॉकलेटसारखी सेम टेस्ट आहे, पण थंड आणि थोडं पातळ, छान लागत होता. आणि उन्हाच्या याच्यात पिलं ना, आता जसं आपण उन्हाळा चालू आहे तर खाण्याच्या याच्याने खूप असं पाणी पितो, त्याच्यामुळे मग जेवण वगैरे पण जात नाही. पण हे सरबत पिल्यानंतर इतकी तहान पटकन लागत नाही आणि भूक पण लागत असते. पाणीच पिल्यानंतर भूक पण लागतेच. तर बघा ते आम्ही सर्वांनी मस्त पिऊन घेतलं, आवडलं पण सर्वांना ते. त्यानंतर मग मी बाहेरून आलेले आणि पटापट माझी संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू होती आणि मी काही ते शूट केलं नाही, कारण बाहेरून कुठून आलो का मग मला लगेच थकल्यासारखाच होता आणि मग जे आहे ते करण्यातच मी बिझी झालेले. तर बघा हा आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी म्हणजे कालचा दिवस आणि त्याच्या अगोदरचा होता तो परवाचा दिवस होता. 2 दिवसांचा मिळून हा आजचा ब्लॉग आहे. तर बघा इथे माझी चालू होती काव्याच्या टिफिनची तयारी. सकाळी मच्छीवाली आली तर तिच्याकडून घेतलेली मी मच्छी दुपारीसाठी, पण ती सकाळी शाळेत जात असते आणि संध्याकाळी येत असते, तर त्याच्यामुळे तिला दुपारचं जेवण म्हणजे ती घरी दुपारी येत नाही, तर मग मी सकाळीच बनवलेली ती कोळंबी, म्हणजे तिला पण होईल आणि त्यानंतर मग ती आम्हाला पण आणि त्यांच्यासोबत बनवलेले मी घावणे. तर बघा अशा प्रकारे मग तिचा पण टिफिन रेडी करून दिला मी. या घावण्याच्या तव्याकडे जरा दुर्लक्ष करा, कारण त्याचा अवतार तुम्ही बघू शकता, पूर्ण व्हाईट होता तो. पण जेव्हा म्हणजे बरेच वर्ष झाली या पॅनला तव्याला, जियांश व्हायच्या अगोदरचा आहे हा. तर जियांशलाच 5 वर्ष होतील ऑगस्टमध्ये. तर हा तवा जसे मी माहेरी गेली जियांशच्या वेळा, तर इकडे घरातील माणसांनी त्याचा चुलीवर वापर केलेला म्हणून त्याचा आता असा अवतार झाला आहे. पण त्याच्याने घावणे वगैरे होतात म्हणून मी पण, आणि मला आवडायचा आहे तो पहिले तवा, तर मग मी फेकून द्यायची पण इच्छा होत नाही आणि म्हणून मी त्याचा आता असा वापर करत असते. जोपर्यंत त्याच्यात घावणे होतात तोपर्यंत मग मी त्याच्यात पण करते. तसा पण माझा दुसरा पण घावण्यांचा तवा आहे, पण मी याच्यातच करत असते. तर बघा अशा प्रकारे सर्व घावणे पण मी बनवून घेतले. त्यानंतर लागलेली बघा मी काव्याची म्हणजे तयारी करायला. तिने पावडर वगैरे सर्व कपडे वगैरे घालून बॅगमध्ये जे तिला न्यायचं होतं ते सर्व भरून, केसांची गुंती वगैरे पण काढून ठेवलेली. फक्त मला तिची केसच विचारायची होती, इतकं ती तिचं करते, पण फक्त तिला केस नाही विचारता येत या 2 वेण्या. तर बघा अशा प्रकारे मग मी तिच्या वेण्या पण घालून घेतल्या. केस कट करत त्याच्यामुळे मला वेण्या घालायला पण जरा तिचं हे वाटतं, कारण मग ते म्हणजे सरळच कट केलेलं ना मी, त्याच्यामुळे मग त्या वेण्यातनं असं साईडून केस निघतात बाहेर. पण तरी पण आता आहे, आता एखाद महिना पण नसेल तिची शाळा. आता जशी परीक्षा झाली की मग सुट्टीच लागणार आहे, तोपर्यंत तिचे वाढतील पुढच्या वर्षीपर्यंत केस. तर बघा तिच्या वेण्या पण घालून घेतल्या मी. या वेळेला जवळजवळ 10:15 झाले होते. काव्याला 10:30 वाजता शाळेत जायचं असतं आणि 10 वाजता जियांशला काव्यात सोडून आलेली जेव्हा मी टिफिनची तयारी करत होते तिची तेव्हा. तर आता मी तिच्या वेण्या पण घालून घेतल्या. असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि जर तुम्ही बघत असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे कोणी नवीन असाल त्यांनी पण आपल्या चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.